कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही, परंतु त्याच्यामध्ये ती ॲक्शन का घेण्यात आली हे सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी SDM ह्या जी पेंडन्सी असेल पाठीमागची ती सगळेच्या सगळे दूर करा। संजय गांधी निराधारचे असेल किंवा श्रावण बाळचे असेल, त्याच्यानंतर आपल्या ह्याची थोडा हात काढा ना मला त्याच्यानंतर इथे जे कामं पेंडिंग असतील, मोजणीचे असतील, लोकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते पेंडिंग सगळे प्रश्न काढून घ्या असं मी सांगितलं। काही आदिवासी समाजाचे नेते होते, त्यांनी देखील तुमच्यासमोर घरांना मांडलेलं आहे। अशा पद्धतीने लोकांची घरं जाळून आहे, आदिवासींची ते मूळ बाळ जे पहिले आदिवासी आहेत, अनेक गोष्टी त्यांनी तुमच्यासमोर मंथन केलेलं आहे, कसं बघतो? आता मी चाललो आहे तिथं गेल्याच्या नंतर वन खात्याचे ते लोक बोलवलेले आहेत, त्यांच्याशी बोलतो। कुणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही, परंतु त्याच्यामध्ये ती ॲक्शन का घेण्यात आली हे सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी SDM ह्या पिंपरी-चिंचवड येथे एका युवकाचा मालकाकडून मारहाण करून खून झाला आहे, त्यावर काय त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल। तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे, ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता, मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल। आणि मला वाटतं तो आरोपी उचललासुद्धा। रात्री घटना घडली, आरोपी मी स्वतः तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला, लगेच अटक करा। ते लगेच अटक केला। त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात। काल नागपूरच्या शिक्षक आडनाव लपवण्याची वेळ येते, एवढं जातीवाद वाढला आहे का खरं? किंवा हे बीडमध्ये पोलिसांनी आडनाव लावू नये अशी सक्ती करण्यात आली? नाही, ते का करण्यात आली? ज्यांनी केली त्यांनाच बोला, आम्हाला आमच्या इकडं नाही। काल नागपूरच्या शिक्षकांना फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली। हे दुर्दैवी आहे। शिक्षकांना जे आत्महत्या ते निशब्द आहे। काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली। ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे। 3 वर्षाच्या लेखीसाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलं आहे की मला माफ कर, मला हे कर, आणि ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्याबद्दल अजूनही फरार आहे, यांना सापडेल तो। अनेक जण असे प्रश्न उपस्थित करतात की त्याची काही बरं वाईट करण्यात आलेलं आहे। त्याचं बरं वाईट कोण कशाला करेल? त्याचा रोल फायनल झालेला आहे या केसमधला सगळ्यांचा। त्याच्यामुळं आता तो लवकर सापडला नाही सापडला याने काही विशेष फरक पडत नाही, पण त्याला घातपात किंवा कोणी काही करणार नाही। त्याला लपवलं आहे का? नाही, कायचं लपवलं? ते स्वतःच लपलं। खोका बसल्याच्या पुढे भेट द्यायला मला तिथं गेल्यावर ठरवावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।